श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो. आज आपण एका अतिशय सोप्या पण प्रभावी विषयावर बोलणार आहोत. श्रावण महिन्यात फक्त 11 वेळा ओम नमः शिवाय म्हटल्याने काय बदल होतो? अनेक जणांना वाटतं की महादेवाची कृपा मिळवण्यासाठी हजारो मंत्र जप, मोठी पूजा किंवा कठोर उपवास करावे लागतात. पण शिवशक्तीचे सौंदर्य हेच आहे की भावना शुद्ध असेल तर अगदी थोडा जपही मन आणि जीवन बदलू शकतो. श्रावण महिना इतका विशेष का मानला जातो? श्रावण हा भगवान शिवाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. या काळात केलेली पूजा, जप, दान आणि साधना अनेक पटींनी फलदायी मानली जाते. पुराणांमध्ये सांगितले आहे की श्रावणात महादेव भक्तांच्या भावनेला विशेष प्रतिसाद देतात. म्हणूनच अनेक लोक रोज ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करतात. आता आपण बघूया ओम नमः शिवाय या मंत्राचा अर्थ काय. हा मंत्र फक्त शब्दांचा समूह नाही, तर शिवतत्वांशी जोडणारा एक आध्यात्मिक मार्ग आहे. ओम ओम म्हणजे संपूर्ण सृष्टीचे मूलध्वनी. नमः म्हणजे अहंकाराचा त्याग. शिवाय म्हणजे कल्याणकारी स्वरूप महादेवाला नमस्कार. म्हणजेच हे कल्याणमूर्ती शिव, मी माझा अहंकार सोडून तुम्हाला शरण येत आहे. फक्त 11 वेळा जप करा. अनेकांना प्रश्न पडतो की 108 वेळा नाही, 1008 वेळा नाही, तर 11 वेळा का? हिंदू परंपरेत 11 हा अंक शिवाशी जोडलेला मानला जातो. 11 रुद्र, 11 इंद्रिय, यामध्ये 5 कर्मेंद्रिय असतात, 5 ज्ञानेंद्रिय आणि मन. 11 वेळा जप म्हणजे आपलं शरीर, मन आणि इंद्रियांना शिवचरणी अर्पण करण्याचा भाव. म्हणून 11 वेळा जप हा किमान पण अर्थपूर्ण जप मानला जातो. आता पाहूया या जपामुळे कोणते बदल जाणवू शकतात. पहिला बदल, मन शांत होऊ लागते. आजच्या धावपळीच्या जीवनात मन सतत ताणाखाली असते. ओम नमः शिवाय हा मंत्र हळूहळू उच्चारला तर श्वासाची गती मंद होते आणि मन स्थिर व्हायला सुरुवात होते. अनेक भक्त सांगतात की जपानंतर काही क्षण आतून शांत वाटते. आता बघूया दुसरा बदल, नकारात्मक विचार कमी होतात. राग, भीती, चिंता, मत्सर किंवा निराशा यांसारखे विचार सतत मनात फिरत असतील तर हा मंत्र त्या विचारांचा वेग कमी करण्यास मदत करतो. हे जादूने होत नाही, पण मनाचे केंद्र बदलू लागते. तिसरा बदल, महादेवाजवळ असल्याची भावना निर्माण होते. श्रावणात भक्तिभाव अधिक जागृत असतो. फक्त 11 वेळा जप केला तरी मनात अशी भावना निर्माण होऊ शकते की महादेव माझे ऐकत आहेत. ही भावना अनेकांना मानसिक आधार देते. चौथा बदल, दिवसाची सुरुवात सकारात्मक होते. सकाळी उठून स्नानानंतर 11 वेळा जप केल्यास दिवस अधिक संयमी आणि सकारात्मक जाऊ शकतो. कमी चिडचिड, कमी घाई, अधिक स्थिर विचार असा अनुभव काहींना येतो. पाचवा बदल, भीती कमी होण्यास मदत. महादेवाला भूतनाथ आणि संहारकर्ता म्हटले जाते. भक्ताच्या मनातील भीती, असुरक्षितता आणि एकटेपणाची भावना कमी करण्यासाठी शिवनामाचा आधार घेतला जातो. सहावा बदल, आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात. सर्वांना मोठी साधना जमतेच असे नाही, पण 11 वेळा जप हा सोप्या सुरुवातीचा दरवाजा ठरू शकतो. आज 11, उद्या 21, नंतर 108. भक्ती हळूहळू वाढत जाते. आता आपण बघूया जप कसा करावा. सकाळी किंवा संध्याकाळी शांत ठिकाणी बसा. पाठ सरळ ठेवा. डोळे हलके मिटा. दीर्घ श्वास घ्या. प्रत्येक वेळी स्पष्ट उच्चार, ओम नमः शिवाय. घाई करू नका. 11 वेळा जप करण्यासाठी फक्त 1 ते 2 मिनिटे लागतात. आता आपण बघूया जप करताना कोणती भावना ठेवावी. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. महादेवाकडे असे म्हणा, हे शिवशंकरा, माझे मन शुद्ध करा, योग्य मार्ग दाखवा
आणि मनाला शांतता द्या. भावना नसलेला मोठा जप करण्यापेक्षा भावनेने केलेला छोटा जप अधिक स्पर्श करतो, असे संत सांगतात. आता आपण बघूया एक छोटी भक्तिपूर्ण कथा. एक गरीब वृद्ध महिला रोज मंदिरात जाऊ शकत नव्हती. तिच्याकडे माळ नव्हती, मोठी पूजा नव्हती. ती फक्त घराच्या कोपऱ्यात बसून 11 वेळा ओम नमः शिवाय म्हणायची. लोक तिची थट्टा करायचे, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमी शांतता असायची. एक संत म्हणाले, तिने 11 वेळा मंत्र म्हटला नाही, तर 11 वेळा स्वतःला शिवाला अर्पण केले. हीच खरी शिवभक्ती आहे. भक्त हो, या मंत्र जपाकडे अंधश्रद्धा किंवा तात्काळ चमत्कार म्हणून पाहू नका. लगेच पैसा येईल, सर्व समस्या एका दिवसात दूर होतील, नशीब अचानक बदलेल, असे निश्चितच म्हणता येत नाही. पण नियमित जपामुळे मन, विचार आणि वागणूक, अंतर्मनातील शांतता यामध्ये सकारात्मक बदल जाणवू शकतात. आता बघूया याचा निष्कर्ष. श्रावणात फक्त 11 वेळा ओम नमः शिवाय म्हणणे हे लहान वाटू शकते, पण त्यामागील श्रद्धा, नम्रता आणि सातत्य मोठे असते. महादेवाला कदाचित शब्दांची संख्या महत्वाची नसते, महत्वाचा असतो भक्ताचा भाव. म्हणून आजपासून एक छोटा संकल्प करा. दररोज श्रावणात किमान 11 वेळा ओम नमः शिवाय जप करेन. कदाचित बाहेरचे जग लगेच बदलणार नाही, पण आतल्या मनात शांततेचा एक दिवा नक्की पेटू शकतो. हर हर महादेव. धन्यवाद.